नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। हडपसर येथे पूर्व वैमनस्यातून झालेल्या वादात एकावर वार करून त्याच्या खुनाचा प्रयत्न करून पळून जाणाऱ्या गुंडाला दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकाने 20 तासाच्या आत पकडले। सौरभ इंगळे असं या गुन्हेगाराचं नाव आहे। दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथक गस्त घालत असताना पोलीस हवालदार दत्तात्रय खरपुडे आणि गणेश गोसावी यांना सोमवारी रात्री खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल हडपसर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील आरोपी मांजरे रोड येथे थांबला असल्याची बातमी मिळाली। त्यानुसार पोलिसांनी तेथे जाऊन सौरभ इंगळे याला पकडले। चौकशीत त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली असून पुढील कार्यवाहीसाठी त्याला हडपसर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहाय्यक पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दत्तात्रय खरपुडे, गणेश गोसावी, सुनील महाडिक, सुदेश सकपाळ यांनी केली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।